सो गाईज फायनली आता आम्ही परत आलो आहे कानिफनाथ मंदिर. इकडे इकडे हा करा करा. फायनली आम्ही पोहोचलो कानिफनाथ मंदिरामध्ये. ह्या अख्खा हा चढ चढून जायचा आहे. हा चढ चढून गेल्यानंतर आम्ही कानिफनाथ मंदिरात जाणार. कुठे गेली माझे चल एवढंच पायर आहे ते काय मंदिराचं पर्स दे माझ्याकडे, मी घेतली नाही माझी. जय जय. चला 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 चला. आणि तिरक तिरक चला म्हणजे मग त्रास नाही. जड नाही होत. हळू चढा आई. चल बरोबर आहे बरोबर. वेट वाढतं त्याने. मग लेमन पॉईंट वेट वाढतो. मग शुगर किती असते त्याच्या. हो पॉइंट. सावकाश चढ. ग्रुप अख्खा तो पुढे गेलाय आणि माझे बिचारी आईचे पाय दुखायला लागलेत आता चढून चढून. बट स्टील शीज की नाही मला चढायचं मला चढायचं म्हणून मी चढते. कारण पायरी खरंच जेन्युइनली खूप मोठी आहे आणि इथून पण दृश्य खूप छान आहे. वरती गेलो दर्शन घेतलं की मी तुम्हाला वरचं दृश्य दाखवेल. सावकाश. आता आपण भेटूयात देवळात गेलो. बाय. फायनली अख्खा गड चढून आम्ही मंदिरात पोहोचलो आहे. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण गडाचा नकाशा दिला इकडे. देवस्थान मढीगडाचा हा पूर्ण मढीगडाचा नकाशा होता. तुम्हाला दाखवलं नाही तुम्हाला काही नाही. आणि इथून परत वर चढायचं आता. परत एवढं पाण्यात चढायचं आणि मग मंदिरात गेलं. बाय. लागली आता आमचं दर्शन झालंय कानिफनाथांच्या समाधीचं. पण फक्त प्रॉब्लेम एवढाच की तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मी तिथे काही शूट नाही केलं. मंदिरात त्यांनी लिहिलेलं जागोजागी आणि ते अडवतात सुद्धा. सो जे नाही अलाउड ते नाही अलाउड त्याच्यामुळे. पण आता मी तुम्हाला इथून खालचा व्ह्यू दाखवते. हत्तीचा ना तो म्हणाला की माझ्यासोबत फोटो काढायला येतील त्यापेक्षा मी तोंड फिरवून घेतो. तो असा म्हणाला जा मला नाही फोटो काढायचा. तर गाईज मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवत होते. गाव दाखवत होते. तर थोडा रिस्कीच आहे. हे बघा अय्या कोण तिरपावतोय आहे बघा. तसंही आपण पर्यटनाला आलोय फिरायला आलोय आणि मी तुम्हाला व्ह्यू नाही दाखवला असं होईल का. व्ह्यू तर खरी पर्यटनाची मजा असते. आणि हा एक व्ह्यू बघा खूप सुंदर आहे. हे मंदिर आहे. मंदिराचा कळस आहे हा. आणि हे पूर्ण मंदिर आहे ना आपल्याला हे बघा सगळं हे पूर्णच्या पूर्ण जे मंदिर आहे ते आपल्याला पंढरपूरची आठवण करून देतं. आणि माझी आई आहे अय हॅलो जी आता थकलेली आहे बेचेंड चढून चढून उचलून. आणि आमचा सगळा कुटुंब कबिला आमच्या सोसायटीचा कुटुंब कबिला अजून आलेला नाही आहे. हां तर आपण व्ह्यूजबद्दल बोलत होतो. तर आपण फिरायला आलो आणि मी तुम्हाला व्ह्यू नाही दाखवला असं होईल का. सो हा एक अप्रतिम व्ह्यू आहे. थोडासा रिस्की आहे. हा बघा हा बघा व्ह्यू. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत व्ह्यू आहे. आणि आत्ताच पावसाळा संपला हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे सगळं हिरवं हिरवं झालं आहे. त्यामुळे इथे उंचावरून अतिशय सुंदर दिसतं आहे ते. फक्त एवढंच एक मी म्हटलं की थोडंसं रिस्क आहे तर रिस्क असली तर हरकत नाही. आपला फोन नाही फोन आईचा आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. रिस्क असली पडला तिचा फोन पडेल ती नवीन घेईल त्यामुळे. पण फायनली आपण व्ह्यूज तर पाहिले आणि आता फोटो काढण्याची वेळ आलेली आहे. परत एक ग्रुप पोपट होते ते 2 4 होते का. ते बघ ते बघ ते बघ ते बघ.
आणि माझे आवडता पक्षी पोपट. हा बघा, आय हाय 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 हाय. काय यार गाईस, तुम्हाला मस्त म्हटलं पोपट दाखवूया तर तिथं लपून बसले. ऊन आहे ना त्याच्यामुळे. हा इथे एक दिसतोय, हा बघा. आणि आता एक ग्रुप फोटो काढूयात आणि इथनं खाली उतरायला लागलो. मॅडम इथं जर नाही उभे आलं ना दुसरे मग फोटो. गाईस, तुम्हाला हा हत्ती दिसत असेल. मगाशी व्हिडिओ काढताना मी हा हत्ती नोटीस नाही केला, पण आता मी म्हणजे आत्ता पाहिला हा हत्ती. आमच्या जे बिल्डिंगमध्ये काका त्यांनी दाखवला हत्ती की बा हत्ती आहे इथे उभा. तर याची एक स्टोरी आहे की आपण आत्ता कानिफनाथच्या समाधी मंदिरात आलेलो आहे आणि गंमत म्हणून कदाचित लोक तिथे फोटो पण काढत आहेत. तिथे कानिफनाथांचं बाजूला कानिफनाथ पण उभे आहेत बाजूला. पण त्याची कथा अशी आहे, मला वाटतं बऱ्याच जणांना ही माहिती पण असेल, बऱ्याच जणांना माहिती पण नसेल, तर मी ती एक छोटीशी पटकन कथा सांगते. ती अशी की कानिफनाथ जे आहे त्यांचा जन्म गजकर्णातून झालेला आहे, म्हणून कानिफनाथांच्या इथे हा जो आहे हत्ती उभा केलेला, त्याच्या बाजूला कानिफनाथ हे उभे आहेत. आणि मगाशी जिथे मच्छिंद्रनाथांच्या इथे गेलो होतो तिथे मासा होता. गजकर्णाच्या इथे मगाशी आम्ही मच्छिंद्रनाथाच्या इथे गेलो, तिथे मासा होता, कारण मच्छिंद्रनाथांचा जन्म हा माशाच्यापासून झालेला होता. सो दॅट इज द रिझन की इथे हत्ती आहे आणि अतिशय सुंदर आहे हा हत्ती. फ्रंट साईडने जावं लागेल, पण तिथे खूप गर्दी, त्याच्यामुळे मी आता तिथे जाणं अवॉइड करते. कारण मी तिथे गेली, तिथे फोटो काढायचा, हे सगळ्याला वेळ जाणार. हे सगळेजण पुढे पटापटा निघा, कारण की पुढे आम्हाला जिथे जायचं आहे तिथे बराच वेळ लागणार आहे. हो आले. सो बराच वेळ लागणार आहे. सो आता मी तिकडे जात नाही, आता आम्ही निघतो. हे सगळेजण निघालेत. तर आता आपण भेटूयात मोहोटा देवीला जाणार. इथून आम्ही मोहोटा देवीला गेल्यावर भेटूयात. आम्ही तिथे मोहोटा देवीला जातो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द शेअर, कारण की शेअरिंग इज केअरिंग. कमेंट करून सांगा ह्यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही याच्या आधी आलेले आहात आणि तुम्हाला कानिफनाथाची स्टोरी माहिती आहे का नाही ते. आणि बेलायकन दाबून सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुम्हाला असे छान मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की मी तुम्हाला छान व्हिडिओज देईन म्हणून. सो तुम्ही जर असे छान शेअर केलं, छान सबस्क्राईबर्स वाढवले, तर मी तुम्हाला अजून छान ठिकाणी घेऊन जाईल. सो सबस्क्राईब करा. बाय. सो गाईस, तुम्हाला माझ्या मागे जे दिसतं आहे ती आहे मोहोटा देवीचं मंदिर. पण मंदिरामध्ये व्हिडिओ कॅमेरा मोबाईल वापरणं अलाउड नाही, त्याच्यामुळे मला तिथे काहीच शूट नाही करता आलं. पण त्यामुळे मी फक्त तुम्हाला आज मंदिरातलं एवढंच दाखवू शकते. हे मोहोटा देवीचं मंदिर आहे. हो काढते. हो, हे मोहोटा देवीचं मंदिर आहे. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेलं आणि खूप मोठा परिसर आहे इथे. हा, चला फोटो काढूयात, मग भेटू. फायनली गाईज, आता फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 9. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:07 झालेत. आणि आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे. आत्मा मलिक नावाचं हॉटेल आहे. परत सांगते, काहीच प्रमोशन काही नाही आहे, म्हणून मला प्रमोशनचे पैसे दिलेले नाही आहेत. पण आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. हायवेच्या जवळ हा हायवे जातो आहे. आणि प्रवास खूप छान झाला आमचा, पण रस्ता खूप म्हणजे खडखड खूप रस्ता खराब होता. त्याच्यामुळे आमच्यासोबत जे एक काकू होते त्यांना थोडासा त्रास पण झाला. पण फायनली आमचा प्रवास, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळेजणं आतमध्ये, इथे सगळे काका लोक ऑर्डर देतात आणि सगळेजणं आतमध्ये जेवायची वाट बघत बसते. 9:30 होईल. मग आता जेवण झालं की फायनल स्टॉप आमचा बिल्डिंगच्या इथे असेल आमच्या. सो आणि वातावरणात हलकी गुलाबी थंडी यायला लागलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. सो फायनली आजचा अख्ख्या दिवसाचा प्रवास आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. आता झोप यायला लागलेली आहे. आता बस झालेलं आहे, म्हणजे रस्ता खराब असल्यामुळे. हां, कुठे आतमध्ये बस झालं आहे आता, कारण कंटाळा आला. तर माझं डोकं दुखतं आहे, तर खूप थंड हवा आहे म्हणून असेल. 1 मिनटं गाईज. हे आमचं सगळं महिला मंडळ बसलं आहे जेवायला. आणि या माझ्या मैत्रिणीला थंडी वाजते, तिला भरली आहे हुडी, कारण थंडी आहे गाईज खरंच.
माझे डोकं दुखायला लागलंय. किती आहे? जास्त नाही, थंडी छान आहे गुलाबी, मला आवडते अशी थंडी. मला नाही भरली उडुडी, पण थंडी आहे. सो आता मी असं म्हणत होते मगाशी की आता बस झालं आहे, आता खूप म्हणजे आता बसून बसून पाठ वगैरे दुखायला लागली आहे सगळी. आणि बट ठीक आहे, काही हरकत नाही. प्रवासात खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आहे आम्ही. त्याच्यामुळे त्या सगळ्यापुढे हे थोडं हे काही एवढं खास नाही. आणि मुळात काय झालं, सगळ्यात जास्त बस कशामुळे झालं आहे, कारण की ना रस्ता चांगला नव्हता, सतत खड्ड्यांचा बोट हलते तशी. मध्ये मी 1-2 शॉट्स घेतलेत त्याच्यामध्ये. त्याच्यात आहे इतकी म्हणजे जसं काही समुद्रात बोट चालवी ना, इतकी गाडी हलते आहे, इतके वाईट होते रस्ते, खराब होते रस्ते. त्याच्यामुळे थोडंसं जरा वैताग आला आहे. पण आता इथून पुढचा जो रस्ता आहे तो चांगला असणार आहे अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे बघू कसं होतं ते. जेवणाला तुम्हाला दाखवते जेवायला काय काय आहे ते, आणि मग त्याच्यानंतर बघू काय करायचं ते. ओके, चला मग. सगळे बसलेले आहेत, सगळ्यांचे रंगरूप बघा कसे झालेले आहेत. सगळ्यात जास्त हिचं बघा. फोटो तर काढणारच आता. कशी झाली ट्रिप? मस्त ना? काय ग, हिची ट्रिप तर मस्त झाली. ही अख्खा वेळ मागे झोपून आलेली. हिची ट्रिपचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. निघाल्यापासून ती झोपलेली, त्यामुळे तिची ट्रिप मस्त झाली. ते तू ठेंगा दाखवतो का अंगठा दाखवतो बाय द वे? मग तू आपण ना असं सतत क्लिप काढत जाऊ, म्हणजे तुझी कॅमेरा शायनेस निघून जाईल. इकडे सगळे लेडीज बसलेले आहेत आणि इकडे जेंट्स बसत आहेत आता. सो काय नंतर जेवण आलं की मग आपण प्रत्येक वेळेला मोबाईल होत असेल. नंतर तीच म्हणणार आहे, अरे जेवताना फोटो नाही काढला. तेच करते. नाही, रोटी सुट्टी परत मला उठावं लागेल त्याच्यासाठी. परत म्हणू नका फोटो नाही काढला म्हणून. बघा इकडे जेवा जेवा. इकडे बघा सगळ्यांनी पटकन. जेवा आता. सो गाईज फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. आणि बाहेर छान व्यवस्थित थंडी आहे. आता किती वेळ लागेल साधारण आपल्याला पोहोचायला? 1-1.5-2 तास फार. चल मागे जायचं. किती वेळात पोहोचणार आता आपण साधारणतः? 1.5 तास. 3 तासात म्हणजे जवळजवळ आम्ही 12:30-1ला पोहोचू. तेव्हा भेटू. बाय. त्याच्याबद्दल आभारी काय मग कोणीच प्रतिक्रिया देऊ नका आता. प्रतिक्रिया कॅन्सल. आता कोणीच नाही देणार. कॅन्सल प्रतिक्रिया कॅन्सल. असं म्हटल्यावर काय द्यायचं? म्हटलं असं तुम्ही एवढे रेकॉर्डिंग आहे. नाही, मला असं वाटलं ते असे म्हणतील का, कारण गणपती आणि याच्यात बोलले ना नंतर बोलतात हे आणि दुसऱ्यांच्या तोंडी लावतात. विचारा त्यांना गणपती शिकायला पाहिजे तुमच्याकडनं. मग शिका. काकांचं जुगाड पडदा लुटून गेला. लाईट बंद करता येईल का? दोन्ही होती. दोन्ही केलं तर अजून बेटर. तुम्ही जास्त क्लिअर दिसताय आता. चला बोल अपूर्वा. आमच्या तिघांतर्फे अपूर्व बोलले. तिघा बोलायचं हे हा बरं, मी तेच म्हणते हे चुकीचं आहे. मी एक ट्रिपला फक्त अपूर्वाची. मला ट्रिपमध्ये मजा आली आणि म्हणजे रील चांगली झाली. माझे व्लॉग निघाले 2. त्याच्यामध्ये आपण जेवढं फिरलो त्याच्यात एन्जॉय झालं, मजा आली खरं. मस्त. मॅडम चला बोला. व्हिडिओ शूट करतो ना, हे पाहिजे. माणसाला आवाज दिला असं
दिवसभर एन्जॉय झालं, फक्त त्रास झाला शरीराला त्या सहलीमुळे. आनंदाचा त्रास आहे. पण हो, आनंदाचा त्रास आहे, पण मजा आली. त्रास झाला सगळ्यांना विनंती त्यांच्या झालंय बोलणं. जाम झालेलं नंबर येऊन गेला. शेवटी सगळ्यांचं झालं पाळी पाळी चालू जाम झालं. देशपांडे सर बोलतील. बाबा हा बोला. ऐका हो, काय काय सकाळी 5:30 पासून इकडे आपल्या 17 तास झालेत आपल्याला. 17 तास आपण बरोबर आहात. एक माझी खूप चांगले सगळ्यांचे संबंध आणि प्रोग्राम सगळ्यांना छान झाला. ज्यांनी प्रत्येक गोष्ट एक करायची ठरवलं, प्रत्येकाने मन घालून खूप छान केलं आणि खाण्यापिण्यामुळे प्रत्येक गोष्टीत आनंद मिळाला. एन्जॉय 17 तास झाले ते काही समजले नाही कोणाला. 17 तास पत्ता लागला. सर त्वरच चान्स दिला जाईल तुम्हाला शेवटी. आणि मी ते नाही म्हणत नाही. 17 तास झाले म्हटलं तर ते समजले नाही आपल्याला प्रवासात. कसा गेला समजला नाही. बोला तुम्ही आता. हा, हा. ट्रिप चांगला व्हायचं कारण बरोबर. हा, बोला. ही आपली ट्रिप एक म्हणजे आता पायलट ट्रिप होती, पायलट प्रोजेक्ट सारखी छोटी. हा प्रॉपर ट्रायल होती. Trial होती, पुढे प्रॉपर प्लॅनिंग करून अशा सहली आपण रेग्युलर काढल्या पाहिजे. ज्या चुका झाल्या ना त्या दुरुस्त करायचं. सर नंतर बोला सगळे शेवटी. बोला हो. ट्रिप झाली. काय झाली? कोणाला सांगता आजीला? आजीला तर माहिती चांगली झाली म्हणून. सगळ्यात जाऊ दे, मी नाही बोलत नाही तर मलाही बास पडतील. उमा बोल. खूप मजा आली. ठीक आहे, काकू दिसत नाही दर्शन घडले. आता अपेक्षा अशी आहे की फॉरेन टूर पण करावी. अरे बाप, काही खरं नाही. ते मी प्लॅनिंग करून देऊ सगळ्यात. बोला, सर मॅडम. पैसे आमच्या नवऱ्यांकडनं गेले. नवऱ्या द्या, आमच्याकडे मागू नये. बेलसरे काकू दोन टायमात स्वयंपाक वाचेल आमचा. ऐकलं का? आणि एन्जॉयमेंट मिळेल ती वेगळी. आणि अपूर्वाला ब्लॉग करायला मिळेल. हो, माझा फायदाच फायदा आहे. आपण कोण राहिला आता? चला. तुम्ही स्वतः मला जास्त बोलावं लागेल. चालेल? हो. हो सानंदर सर, हा मी बोलतो आता. थांबा. याच्या पुढे सांगून द्या लेडीजनी सेपरेट ट्रिप काढायची नाही. हो मला बोलू द्या. हे आपलं जे डिस्कशन झालं ना ट्रिप बद्दल ते आय थिंक 5 to 6 नोव्हेंबरला डिसाईड झालं असं. तर बेलसरे सरांनी आम्हाला 4-5 पॉईंट सांगितले. तर म्हटलं आपल्याला 4-5 आवाज मोठा. आवाज थिएटर मध्ये ओरडतात तसं. उभे राहून बोला. कोणती तरी एकच आपल्याला प्लॅन द्यायचा येईल. ग्रुपवर 4 प्लॅन दिलं तर एक पण ट्रिप होणार नाही. तर मग असं ठरलं की 2-4 जणांना विचारलं. आणि दुसरी गोष्ट माझा फायदा का होता की नवनाथाला कधी गेलो नाही, महाराष्ट्रात कधी फिरलो नाही. तर मी ते पहिले चॉईस केलं की हे बघू आपण नवनाथाचं बघू. त्याच्यानंतर मग विचारलं तर बेलसाई सर 2 फिक्स, आमचे 2 फिक्स, वडोदे सर 3 फिक्स. टोटल 7 जण फिक्स झाले. झाल्यावर नंतर 2 दिवसानंतर 7 आणि 2 9 जण झाले. 9 झाले तर मग बेलसरे सरला जमत नाही. 2 दिवस 12 तारीखला गेली ते आपण. बेलसरे सर म्हणजे एक काम करू, हे कॅन्सल करून दुसरा रोज टाकू म्हणजे जास्त लोक म्हटलं त्याच्यात 5 जण आहे. मी अभिप्राय गेला तर काय करायचं. म्हटलं आपण टाईम दिलेला आहे 12 तारखेपर्यंत. आपण वेट करू 12 तारखेपर्यंत आणि नंतर डिसाईड करू. नंतर काय करू, आपण जेवढे जण झालं ना तेवढी गाडी करू. पण जायचं तर आहेच ना, हे ठरलं. त्याच्यानंतर भाभी आमच्याकडे आल्या. प्रसाद दिला त्यांना. मग फक्त भाभींना म्हटली पण माहिती ना तुम्ही येतात. हो म्हणे आम्ही 3 जण येणार आहे. मला पंचायत पडली. म्हटलं मला तर 2 सीट सांगितले. तर नाही म्हणे आमची आई पण येणार आहे. म्हटलं चांगली गोष्ट. बेलसरे सरांनी सांगितलं अजून एक सीट वाढलं तर खूप जाईल. नंतर मग मी यांना फोन केला. हो म्हटलं असं असं आहे. तो म्हणे हां मी 3 जण आहे आमचे. 3 जण पकडा म्हणे. बरं ठीक आहे, 3 जण पकडले. तर मग खाली टोटल किती 9 7 2 9 हां 9 जण झाले. 9 का 10 जण झाले.
त्याच्यानंतर मग भाऊसाहेब आमचे दोन पकडा पूजन सरांना परत फोन केल्यावर म्हणे नाही म्हणे फक्त आहे म्हणे पण बहुतेक तुमच्या ठिकाणी 4 होते म्हटलं म्हणजे करा म्हणजे गाडी आपली फुल झाली काही नाही अजून जर 2 मेंबर वाढले तर सगळ्यांना क्वांटिटी जास्त आली आहे तुमची गाडी 2 मेंबरची ते आपल्याला पण 10 मेंबर 11 मेंबरला ते पण आहे त्यांना पण क्वांट्री करावं लागते कारण गाडी मोठी आहे माणसं त्याच्यामुळे क्वांट्री पण जास्त आली आहे पण चिंता केलं की कोणी टायर नाही देतात ते झालं पण गाडी ॲडव्हान्स वगैरे माहिती देशपांडेंनी देणे सगळ्यांनी ॲडव्हान्स लगेच पाठवून दिला गाडी तर हे ठरलं सगळं त्याच्यानंतर आपली ही जी ट्रीप आहे एकंदरीत खूपच छान झाली सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार त्याच्यातले त्याच्या सनीने चांगल्या प्रकारे गाडी चालवली त्यामुळे त्याचे पण आभार उद्यापर्यंत ऐकू द्या उद्या. सगळ्यात जास्त त्यांचे आभार आहेत. त्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याबरोबर व्यक्ती आहे हे न थकता सगळे व्यवस्थान पायऱ्या वगैरे सगळे त्यांनी आणि व्यवस्थित 90 प्लस हो 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 त्यामुळे त्यांना पाहून आमच्याच ऊर्जा आली त्याच्यामुळे मी पळत पुढे जायचं त्यांच्या मागं नको राहायला त्याबद्दल त्यांचे पण टाळ्या वाजून आपण आभार मानू त्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे गेलो. हो ते पण आहे आजी जाणू शकते आपण गाडी चालवतो. त्याच्यानंतर आता ह्या ट्रीपमध्ये जर काही बॅकलॉग असेल काही तुम्हाला शॉपिंग करायला मिळेल त्याच्यामुळं कदाचित घरी गेल्यावर कदाचित सगळ्यांच्या घरी त्या आपण ते पण राहिले असेल त्या पुढच्या ट्रिपला आपण ते शॉपिंग म्हणा तुमच्या म्हणजे दर ट्रिपला आपण पुढच्या ट्रिपला आपण शॉपिंग त्याच्यासाठी टाईम देऊ सर्वांना धन्यवाद. नाही, ती वाढवेल ना, ती गाडी चेअरमन साहेब बोला हां बोला बोलले ना बोललो ना मग बोलले का आताच बोलले बोला हो मग नाही झालं ते कानात टाकलं तुम्हाला ऐकलं नाही नाही ऐकू नाही चाललंय तुम्ही फक्त समोरच्या बेंचवरच ऐकवलंय सगळं हे रेकॉर्डिंग चालू आहे परत रिपीट ऐका आम्हाला नाही ऐकू आलं काही असं नाही या रेकॉर्डिंगचं तर प्रत्येकाचं आलं असतं एवढं काय त्या टाळ्या वाजवा आम्हाला ऐकू नाही आलं मग टाळ्या कशावर वाजवू. प्रत्येकाने 2-2 वेळा बोला मागच्या मागे एक करून आणि पुढे सगळ्यांनी बोलले ना गाडी परत भुकला गेलं जेवायला बसला बरं पुढच्या वेळेला एक आता लक्षात आलेली गोष्ट पुढच्या वेळेला आपण माईक घेऊन येऊ माईक आणि स्पीकर म्हणजे मग बोलताना ऐकू येईल प्रत्येकाचं. अरे आपल्या घरीच पडला होता हो ना लक्षात नाही आलं. पुढे गेले का आता? चालू करा सर्वप्रथम सर्व आयोजन करणारी जी टीम होती ज्यांनी टूरची आयडिया सुचवली बेलसर साडकर सर आणि मिशन म्हणजे त्यांनी ते पुढाकार घेऊन ते सक्सेसफुली दाखवली. सर्व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. टाळ्या. त्यांनी जबाबदारी घेऊन ही टूर पूर्ण यशस्वीपणे पार पडून दाखवली आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतला. आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो. जोरदार टाळ्या. पुढील टूर पण आपण चांगल्या पद्धतीने आयोजित करावी यामध्ये जास्तीत जास्त आपल्या संसदीय सभासदांनी सहभाग घ्यायला पाहिजे जेणेकरून एक श्रेय मिळावा आपला साजरा होतो. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये जशी टूर काढतो त्याचा एन्जॉय करतो तसा एक अनुभव आपल्याला या टूरमध्ये मिळाला आणि मलाही खूप आनंद झाला. माझ्या सोसायटीसोबत ही माझी पहिली टूर होती. तर सर्व सभासदांचे खूप मनापासून आभार मानतो आणि पुढच्या टूरसाठी आयोजनासाठी शुभेच्छा देतो. सोसायटीची पण ही पहिली टूर होती एकत्र. एकंदरीत पहिली टूर आहे फॅमिली फर्स्ट. हा हे कॅमेरा इकडे हो वळतोय कॅमेरा इकडे घ्या फक्त झूम करावा. उभं राहा पण आता मागच्या लोकांनी उभं राहून बोला मागचे लोक दिसणार नाही. त्याच्यात दिसणारच नाही
काय उपयोग? नाही असं नाही चालणार. काय काय छान झाली. 5 मिनिटं बोलले तुम्ही 2 मिनिटं तरी बोलायला. लाईट लावला असता मागचा. बोला ना, शॉपिंग करायला वेळ नाही भेटला. सांगू का लाईट लावायला मागे? मागचे दिसत नाही मला लाईट. हे घ्यायचं तर ते घ्यायचं. आमच्यासाठी आमच्यासाठी ट्रेन बुक करा. ते किती 10 मेंबर बघू. चला बोला. कॅमेरा कॅमेरा समोरच आहे पण अंधारे काही दिसत नाहीये. लाईट लावू का? हा थोडा वेळ लाईट लावा. लावा, फुल लाईट लावा. वरची वर. नाही त्यांना सांगितलं का? 2 मिनिटं लावा फक्त. हा अतिशय चांगली झाल्याबद्दल लोकांचे अभिनंदन. अहो, दोघांचं अभिनंदन झालं तुमच्या. असे टूर छान झाली म्हणून आयोजित केली म्हणून अरे बाबा शब्द पण गोटायला लागले आता. हा चहा उशिरा मिळाला. त्याच्यानंतर चहा टायमावर भेटेल मला. नाही, या ट्रिपला ज्या उणीव आहे पुढच्या ट्रिप मध्ये सुधारू ना. त्या मिनिट्स काढून देऊ चुकलेले आणि सगळ्यांचं बोलणं झालं की आपण सगळेजण मोठ्याने काकांना धन्यवाद म्हणून. आता रमेश बोलेल. अभिप्राय घ्यायचा. फक्त मला ऐकू येईल एवढं. हा जोरात जोरात बोल. जेवाया. काय काय जेवल्या. काय त्यावेळेला आणखी लोक येऊ मोठी बसवली. येतील. म्हणून तर ग्रुपवर एवढे फोटो टाकले. ऐका आता 5 मिनिटं भाषण चालू होणार आहे. अय्या खोड बोलणारे पाच. अच्छा बरं पण मला इथपर्यंत ऐकू येऊ द्या नाही तर कॅमेऱ्यात काही ऐकू येणार नाही. ती दे ना. म्हणजे तिला ऐकायला. हो सगळ्यात जास्त ट्रिपची मजा श्रुतीने घेतलेली आहे. सोफा कंपनी भेटला तिला. आपल्यात पण म्हण ना. पुढच्या वेळेला श्रुतीची जागा चेंज. आपल्याला ट्रिपचा बोलायचं. ए बोल पटकन. हा? बोल ना. झालं? काय बोलली मला काहीच कळलं नाही. बोल बोल बाळ बोल मध्ये बोलू नका. बोल बाळ. कोणी असू नका. ठीक असेल फक्त. हेच असं होतं. छान ट्रिप झाली, मस्त ट्रिप झाली. पुढच्या वेळेस पण अशीच ट्रिप करा. थोडी लॉंग म्हणजे 2-3 दिवसासाठी वगैरे करा. हा. तेच प्लॅनिंग करायचं. तर आपण आता तू आता सकाळपासून निघालो. कोणतं दर्शन पहिल्यापासून घेतलं त्याची नावं सांगा. आम्हाला हे माहित नव्हतं की ट्रिप सोबत परीक्षा पण घेणार आहे. बक्षीस काय देणार आहे म्हणा. हे तुमच्या सांगायचं नाही. ओ सारंगधर काका ओ सारंगधर काका कोणाला सांगायचं. आम्हाला हे माहित नव्हतं की ट्रिप सोबत परीक्षा पण घेणार आहे तुम्ही. हो मग. नाव काय? ओके. हा बघ हा बघ हा बघ. रेणुका हो, माता तुला होती. मुद्दाम चिडवतो सुद्धा. ती नव्हती. रेणुका माता. हो 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 झालं. ओके. तुम्हाला कॅरमची प्रॅक्टिस वाढवायची आहे तिने आठवण काढून दिलेली आहे कॉईन केलं नाही म्हणून. कारण काय कारण सर्व अरे देवा.
नवग्रहापाशी. पुढे पुढे खाली मच्छिंद्रनाथाची समाधी त्या गावाचं नाव काय सांगा? सावरगाव आहे. हा वरती मच्छिंद्रनाथ मंदिराकडे गेलो तर खाली गाडी ते शंकराचं मंदिर नंतर शंकराचं मंदिर मध्ये वृद्धेश्वर मंदिर. नंतर मडीला गेलो नंतर मुक्तादेवीला गेलो तर चहा पिला आणि इथे बसलो. चहा प्यायला इथे बसलो. हॉटेलचं नाव काय होतं? मोठा देवी कोणत्या तालुक्यात होतं? तालुका विचारलं. तालुका विचार. तुम्हाला माहिती आहे का? नाही विचारलं. अपूर्वा, त्याचा फक्त बघा, मच्छिंद्रनाथाची समाधी जिथं पाहिली त्या गावाचं नाव काय? मच्छिंद्रनाथाची समाधी जिथे होती त्या गावाचं नाव काय? पाथर्डी तालुका. सावरगाव. नाही. मडी नाही, मायंबा. 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 गावामध्ये होतं आष्टी तालुका बीडमध्ये. माझ्याकडे फोटो आहे तिथला त्या फोटोवर ऍड्रेस लिहिलेला आहे. बारामतीमध्ये होतं. एका बदलला होता. दोघांच्या बॉन्डमध्ये आणि आपल्या फोटोत आहे ना ते तिथे. हो. झालं परीक्षा झाली? परीक्षा संपली? मडी ना हा, बेलसरे सर बोला आता. मच्छिंद्रनाथाची समाधी त्या गावाचं नाव काय? सावरगाव तालुका आष्टी. मायंबा आहे. अरे मला सांगा तुम्ही सावरगाव विसरले का बघायचं. काय? सावरगाव लिहिलेलं आहे बघा. तुम्ही विसरले का माहिती काय? आहे का विसरले ते? ते विचारले म्हणून विचार राहिले. मी तर सांगितलं आता अहो एका सावरगाव लिहिलेलं आहे बोर्डवरती. मायंबा आहे ते. मायंबा सावरगाव. हे बघा इथं फोटो बघा, फोटो प्रूफ आहे. कुठले? सावरगाव आहे मच्छिंद्रनाथाचं. अरे मच्छिंद्रनाथाची समाधीचं म्हणतोय मी. अहो तेच ना. त्याला मायंबा म्हणतात. नाही नाही क्लिअर कट देवस्थान लिहिलेलं आहे बघा, बोर्ड आहे. तुम्ही ना आपण वरती चढतो ना त्या गावाचं नाव तुम्ही सांगताय. मायाबा गावात न गेले वरती. चला. त्यांनी फोटो काढलाय. फोटो काढलाय, ग्रुपवर टाकलाय तो. That's it. चला, त्यांचं पण आपण- हा? हा? घेतलं ना फोटो. तुमको ही मांगा करते क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के हम तो जगाई में अकेले छुप छुप के रोया करते थे हाँ छुप छुप के रोया करते